नमस्कार मित्रांनो, मी गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती. तर रविवारची सुट्टी गाठून त्या सुट्टीचं सोनं करून आम्ही आज फायनली पाऊस थोडा थोडा आहे तरी आम्ही निघतोय आपल्या एका शॉर्ट ट्रिपसाठी, जी की आम्ही दुपारपर्यंत प्लॅन केली आहे. आपण आज चाललोय ठाण्याला जे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तिकडे, आणि भिवंडीला जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्ताच जे नवीन मंदिर बनलं आहे तिकडे. तर बघू आता आपण कितपत कव्हरअप करतोय, कारण की आपल्याकडे दुपारपर्यंतच टाइम आहे. दुपारी आपल्याला एक काम आहे, तर आपल्याला दुपारपर्यंत रिटर्न यायचं आहे. आता जवळजवळ सकाळचे 8 वाजले आणि आम्ही निघतोय आता आपल्या शॉर्ट ट्रिपसाठी, जी की म्हणजे इथून काहीतरी एक 32-33 आणि ते पुढचं मंदिर एक 56 की 57 किलोमीटर आहे. इथे आपली गाडी लई दिवस काढली नाही म्हणून मळली आहे पूर्ण, बघू शकता. मित्रांनो, आमचा प्रवास चालू होतोय, जे की आपल्या या शॉर्ट राईडचा. आता निघतोय आम्ही, 8:30 झालेत जवळजवळ. 15-20 मिनटं गाडी क्लीनमध्येच टाईम गेलं माझं. तर फायनली आता निघतोय, तर चला. ठाण्यात पोचलोय आता. चालत झालेल्या प्रो गोविंदा सिलेक्शनचे सगळे गोविंद दिसत आहेत तिथे. म्हणजे रोडला सगळे प्रो गोविंदावालेच आहेत. प्रो गोविंदा प्लेयर सगळे, काही बसमध्ये आहेत, काही बाईकवर आहेत. मित्रांनो, खूपच असं सुबक काम आहे या मंदिराचं. प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेलिंग आहे. साक्षात तुळजापूरचा आल्याचा भास होता मला एकदम. खूप छान असं मंदिर आहे. मित्रांनो, आत्ताच आमचं दर्शन झालं आणि निघालोय पुढच्या प्रवासासाठी, जे की आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, जे भिवंडीला आहे कोशिंबेमध्ये. तर आता ते 36 किलोमीटर दाखवतं, इथून 1 तासभर दाखवतं पोचायला. तर बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. तर चला. मित्रांनो, खूप काबाड कष्ट करावं लागतंय जायला. पूर्ण 4-4.5 किलोमीटर जवळजवळ ऑफ रोडिंग रस्ता आहे पूर्ण. आता तुम्ही बघालच या व्हिडिओमधून पुढे. तर चला. फायनली येऊन पोचलोय छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, जे शक्तिपीठ आहे भिवंडीला, तिथे.
आपण कुठल्या पण किल्ल्यावरती आपण बघतो की पूर्ण किल्ल्याच्या चारी बाजूला पण भव्य दिव्य अशी तटबंदी असते. या मंदिराची पण एक विशेष बाब तशीच आहे. या मंदिराच्या चारी बाजूला 4 बुरुज आहेत मोठे मोठे आणि त्यानंतर ही अशी तटबंदी आहे. म्हणजे हे सगळं बनवलेलं आहे, पहिल्यापासून काय नाही, हे आता बनवलेलं आहे. बट सेम म्हणजे किल्ल्यावरती आल्याचं पण फील होतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आल्याचा फील होतो. खूप म्हणजे छान बनवलं आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा या मंदिराला, खूप छान आहे. आता गर्दी पण वाढली आहे इकडे या मंदिराला. पहिलं तर हिडन प्लेस म्हणून ओळखलं जायचं, पण आता गर्दी पण खूप वाढली आहे या मंदिराला. ही बघू शकता तटबंदी आणि तो तिकडे बुरुज. तसंच चारी बाजूला आहे, पूर्ण मंदिराच्या चारी बाजूला तसंच आहे. तो तिकडे दुसरा बुरुज आणि हा इकडे तिसरा बुरुज. असे प्रत्येक चारी बाजूलाही बुरुज आहेत आणि हे प्रवेशद्वार मेन. मित्रांनो, मस्तपैकी दर्शन करून आम्ही फायनली या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून आता निघालो आहे. इथून आता थेट जाणार घरी. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय शिवराय, ओम साईराम.